वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खरोखर गुण जर समजा आपले कमी आहेत, ठीक आहे, कमी गुण असून सुद्धा सिलेक्शन पॉसिबल आहे का? तर या गोष्टीचं उत्तर जे आहे ते हो आहे। ॲक्च्युली मी तुम्हाला काही स्ट्रॅटेजी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे आणि स्पेशली तुम्ही सगळ्यांसाठी म्हटलं तरी चालतं, कारण की 130 140 वाला विद्यार्थी सुद्धा विचार करतो की आपण लागणार किंवा नाही लागणार, 125 130 वाला किंवा 120 वाला किंवा 110 किंवा 100 मार्क वाला सुद्धा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 60 70 80 मार्क वाला विद्यार्थी सुद्धा विचार करतोय की आपण शिक्षक भरतीमध्ये आपली निवड कशी व्हावी। सगळ्या काही गोष्टींची उत्तर मिळणार आहे तुम्हाला फक्त एका या व्हिडिओमध्ये, ठीक आहे। या व्हिडिओमध्ये मी पूर्ण व्हिडिओ जो बनवला आहे त्याच्या मागचं पर्पजच हे आहे की कमी स्कोर असून सुद्धा आपण शिक्षक भरतीमध्ये काय स्ट्रॅटेजी वापरली तर आपली निवड होऊ शकते त्या संदर्भात व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ मिस करू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला सर्व गोष्टी कळतील, स्किप करून बघू नका, ठीक आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं नोटिफिकेशन बेल ऑल ओव्हर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर बघा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कमी स्कोर असून सुद्धा काही उमेदवारांचं सिलेक्शन होतं का? तर ही गोष्ट 100% खरी आहे। याच्या मागचं कारण सांगतो। मागच्या पद भरतीमध्ये ज्यावेळेस तुम्ही जर मेरिट लिस्ट बघितली किंवा निवड यादी जर बघितली तर त्याच्यामध्ये असे खूप सारे उमेदवार आहेत ज्यांचा स्कोर खूप कमी आहे तरी सुद्धा त्यांची शिक्षक भरतीमध्ये निवड झाली आहे। मग त्याच्या मागचं कारण काय होतं किंवा त्याच्या मागच्या काय काय गोष्टी आहेत ते ॲनालिसिस करून मी हा व्हिडिओ बनवला आहे, ठीक आहे। तर सगळ्यात अगोदर पहिली वन बाय वन एक एक गोष्ट बघूया। तर सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे मार्क्स आणि कट ऑफ यातमध्ये फरक काय आहे ते सांगून देतो। काही विद्यार्थ्यांचा भ्रम असा असतो की जर आपले मार्क कमी आहे तर आपली निवड होणार नाही, जर आपले मार्क जास्त असतील तर आपली निवड होईल, असा त्यांच्या मनामध्ये भ्रम असतो। पण हा ॲक्च्युली भ्रम आहे, तसं काही नसतं। तुमचे मार्क्स किती असले तरी सुद्धा तुमची निवड होते ती कट ऑफवर। कट ऑफवर कशी? उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी जेवढा कट ऑफ लागेल त्या कट ऑफपेक्षा जर तुमचे मार्क जास्त असतील तर त्यावेळेस तुमची निवड होते। समजलं नसेल सांगतो। फॉर एक्झाम्पल एखादा जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्कोर जो आहे किंवा मेरिट जो आहे अपंग किंवा वेगवेगळ्या याचा गोष्टीचा अपंगाचा धरू आपण, ठीक आहे। अपंगाचा मेरिट जो आहे तो 90 जर आला तर त्यावेळेस जर तुमचे मार्क 91 असले तरी सुद्धा तुमची निवड होऊ शकते। म्हणजे इथं तुमचे मार्क्स नाही, तिथं कट ऑफ कितीवर गेला त्यानुसार तुमची निवड होते। पहिली गोष्ट कळाली की मार्क्स मॅटर करतात, पण मार्क्स पेक्षाही जास्त मॅटर करतात की कट ऑफ कितीवर लागतो, म्हणजे मेरिट कुठपर्यंत येतो। जर तुम्ही मेरिटपेक्षा 1 मार्क जरी तुमच्याजवळ शिल्लक असला किंवा कट ऑफपेक्षा 1 मार्क जरी तुमच्याजवळ शिल्लक असला तरी सुद्धा तुमची निवड होते, ठीक आहे। आता दुसरा पॉईंट बघू। मग आता आपल्याला हे बघायचं की कट ऑफ नेमका कोणकोणत्या गोष्टीवर ठरतोय, ठीक आहे, किंवा कोणकोणत्या गोष्टी अशा आहेत ज्याच्यावर कट ऑफ डिपेंड असतो, ठीक आहे। पहिली जी गोष्ट असते ती असते त्या वर्षीची कॉम्पिटिशन। म्हणजे आता 2025-26 आहे, 25-26 ची भरती प्रक्रिया आहे, तर याच्यामध्ये किती विद्यार्थ्यांचा सहभाग आहे आणि किती विद्यार्थ्यांमध्येच कॉम्पिटिशन असणार आहे, हा पहिला महत्त्वाचा फॅक्टर आहे कट ऑफ संदर्भात। दुसरा जो फॅक्टर आहे तो आहे ज्याच्यावर कट ऑफ डिपेंड असतो तो आहे जागांची संख्या। यावर्षी एक्सपेक्ट करा किंवा आशा ठेवा की जास्तीत जास्त जागा शिक्षक भरतीसाठी आल्या पाहिजे। जास्त जागा जर आल्या तर कमी गुण असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना संधी मिळेल। तिसरा महत्त्वाचा मुद्दा तो आहे कॅटेगरीनुसार। आता तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक विद्यार्थ्याची कॅटेगरी ही वेगवेगळी असते। उदाहरणार्थ काही उमेदवार ओपनमध्ये येतात, काही उमेदवार ओबीसीमध्ये येतात, काही एससीमध्ये येतात, काही एसटीमध्ये येतात, काही व्हीजेमध्ये येतात, काही NTB NTC NTDमध्ये येतात, काही EWS, काही SBC, काही SEBC, काही वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये उमेदवार येतात त्याच्यानुसार। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिफरन्स। प्रत्येक विद्यार्थी हा प्रिफरन्स सारखे देत नाही, प्रत्येक विद्यार्थी पसंतीक्रम किंवा प्रिफरन्स वेगळ्या पद्धतीने देतो आणि त्यानुसार त्याची निवड होते। थोडक्यात म्हणजे आता मी माझी प्रिफरन्स देताना मी वेगळ्या पद्धतीने देईल, एखादा दुसरा उमेदवार प्रिफरन्स देताना तो वेगळे प्रिफरन्स देईल आणि एखादा तिसरा उमेदवार जो आहे प्रिफरन्स देताना तो वेगळे प्रिफरन्स देईल। म्हणजे थोडक्यात यावरून मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की एखाद्या वर्षी कॉम्पिटिशन किती आहे, जागांची संख्या किती आहे, वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची कॅटेगरी कशा कशा आहेत आणि त्यानंतर तुम्ही प्रिफरन्स कसे देता। यामध्ये सेम मार्क असून सुद्धा कुणाची सिलेक्शन होते कुणाचं नाही। आता थोडक्यात तुम्हाला ही गोष्ट सुद्धा उकलून सांगतो किंवा ही गोष्ट सुद्धा उघड करून सांगतो। फॉर एक्झाम्पल एखादी कास्ट आहे ज्याच्यामध्ये ओपन कास्ट आहे त्याच्यामध्ये 120 वाला उमेदवार सिलेक्ट होणार नाही आणि ओबीसी कास्ट आहे त्याच्यामध्ये 120 वाला उमेदवार सिलेक्ट होईल। म्हणजे ओबीसीमध्ये 120 वाला सिलेक्ट झाला, ओपनमध्ये 120 वाला सिलेक्ट झाला नाही, सेम मार्क्स आहे पण तरी सुद्धा सिलेक्शन होत नाही। कशामुळे? फक्त कट ऑफमुळं आणि या सगळ्या 4 गोष्टींमुळं। कळतंय? दुसरं एक एक्झाम्पल घेतो, एक्झाम्पल देऊन सांगतो। समजा एखाद्या उमेदवाराने योग्य प्रिफरन्स दिला, ठीक आहे, एखाद्या ठिकाणी ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन कमी होती
अर्ज कमी आले, उमेदवारांनी कमी प्रिफरन्स दिले, अशा ठिकाणी त्या उमेदवारांनी जर प्रिफरन्स दिला जिथं स्पर्धा कमी आहे तर त्यावेळेस त्याची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. आणि दुसरा एखादा उमेदवार त्यानं अशा ठिकाणी प्रिफरन्स दिला जिथं हाय मेरिट किंवा जास्तीत जास्त स्पर्धा होती तर त्याची सिलेक्शन होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. त्याच्यामुळे मी काय सांगितलं की यावर्षी कॉम्पिटिशन किती आहे, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जागांची संख्या किती आहे, कॅटेगरी कोणकोणत्या आहेत आणि विशेष म्हणजे प्रिफरन्स देण्याची पद्धत प्रत्येक विद्यार्थ्याची, या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. त्याच्यामुळं यामध्ये सारखे गुण असले तरीसुद्धा उमेदवारांची काहींचं सिलेक्शन होतं, काहींचं सिलेक्शन होत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कमी गुण असेल आणि आपलं सिलेक्शन कसं होईल यासाठी काय करावं लागेल आणि कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, तर बघा तुम्ही पहिली गोष्ट काय करायची आहे, कमी गुण असून सुद्धा सिलेक्शन केव्हा होऊ शकतं त्याच्या संदर्भात महत्त्वाची गोष्ट सांगतो. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं, व्हॅकन्सीज जास्त आल्या पाहिजे. जास्तीत जास्त व्हॅकन्सीज ज्या आहेत शिक्षक भरती 2025-26साठी आल्या पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती, तुम्ही स्मार्ट प्रिफरन्स भरले किंवा दिले तर तुमची निवड होऊ शकते. म्हणजे उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल तुम्ही जर तुमची पसंतीक्रम किंवा ज्यावेळेस जाहिराती येतील तर जाहिराती येताना पसंतीक्रम देण्याची जी पद्धत आहे किंवा योग्य पद्धतीने तुम्ही जर प्रिफरन्स दिले तर त्यावेळेस मात्र तुमची निवड होऊ शकते. ठीक आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती, रुरल आणि लो कॉम्पिटिशन एरिया निवडला तर. तिसरी अजून एक महत्त्वाची ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी, तुमची निवड होऊ शकते कमी स्कोर असून सुद्धा. जर तुम्ही रुरल किंवा जिथं कॉम्पिटिशन कमी आहे, लो कॉम्पिटिशन एरिया जर निवडला तुम्ही तर तुमची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. चौथा जो पॉईंट आहे तो आहे, जर तुमच्या कॅटेगरीमध्ये ॲडव्हान्टेज असेल तरीसुद्धा तुमची निवड कमी स्कोर असून सुद्धा होऊ शकते. नाही समजलं सांगतो, जर तुमची कॅटेगरी जी आहे किंवा तुमची जी कास्ट आहे, तुमच्या कास्टमध्ये तुमच्या कॅटेगरीला ॲडव्हान्टेज आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल थोडक्यात ओपनमध्ये विद्यार्थी जास्त आहे, ओबीसीमध्ये विद्यार्थी जास्त आहे, जागासुद्धा त्यांच्या जास्त देतात. पण मग काही अशा कास्ट आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी संख्या कमी असेल आणि कॉम्पिटिशनसुद्धा कमी आहे. मग जर तुमच्या कॅटेगरीला ॲडव्हान्टेज आहे, काही ना काही त्या कॅटेगरीला स्कोप आहे थोडक्यात, तर अशी कॅटेगरी जर तुमची असेल तरीसुद्धा तुमचं निवड कमी मार्क्सवर होऊ शकते. ठीक आहे. कळाला मुद्दा. 4 मुद्दे खूप महत्त्वाचे आहे. व्हॅकन्सी जास्त येणे, स्मार्ट प्रिफरन्स भरणे, रुरल आणि लो कॉम्पिटिशन एरिया चूज करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅटेगरी ॲडव्हान्टेज असेल तर तुमची कमी स्कोअर असून सुद्धा तुमची निवड होऊ शकते. ठीक आहे. आता सगळ्यात मोठी चूक जे उमेदवार करतात आणि ज्यांचं सिलेक्शन होत नाही, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, एखाद्या उमेदवाराचा कमी स्कोअर आहे तरीसुद्धा त्याची निवड का होत नाही त्याच्यामागचं प्रमुख कारण काय बघा. उमेदवार किंवा स्टुडंट विचार करतात की ज्या सिटीमध्ये किंवा ज्या ठिकाणी जास्तीत जास्त व्हॅकन्सीज आहेत, ज्या सिटीमध्ये किंवा ज्या ठिकाणी जास्तीत जास्त व्हॅकन्सीज आहेत, म्हणजे जिथे हाय डिमांड एरिया आहे की जिथे जास्तीत जास्त उमेदवार प्रिफरन्स देणार किंवा त्याला ऑप्शन म्हणून निवडणार. ठीक आहे. तर अशा ठिकाणी ती प्रिफरन्स देतात आणि कमी मार्क्समुळे रिजेक्ट होतात. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जास्तीत जास्त अभियोगधारक किंवा जास्तीत जास्त उमेदवार काय करतात, नाही सांगलीमध्ये किंवा एक मिनटं समजा उदाहरणार्थ कोल्हापूरमध्ये किंवा पालघरमध्ये 1200 व्हॅकन्सी आहे. मग 1200 व्हॅकन्सीज, एवढ्या मोठ्या व्हॅकन्सीज, मग मी सुद्धा माझे प्रिफरन्स किंवा मी सुद्धा पसंतीक्रम तिथे देतो. तर असे खूप सारे उमेदवार करतात. मग ॲक्च्युली तिथं सगळेच उमेदवार प्रिफरन्स देतात. मग त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये उमेदवाराचे ऑलरेडी मार्क कमी आहेत, तर त्यावेळेस अशा हाय कॉम्पिटिशन एरियामध्ये टिकणं खूप मुश्किल आहे. त्याच्यामुळे त्या उमेदवाराची निवड होत नाही आणि मार्क त्याचे कमी असल्यामुळं निवड त्याची शक्य होत नाही. तर अशा गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत. म्हणजे सगळ्यात मोठी चूक काय होती आपली, की जिथं हाय कॉम्पिटिशन एरिया आहे त्या ठिकाणी जर आपण प्रिफरन्स दिले तर आपली निवड होण्याची शक्यता जवळपास आपले कमी स्कोर असल्यामुळे आपली निवड होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक सांगून देतो तुम्हाला, इथं सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर कोणता आहे जो तुमची निवड करू शकतो, तो आहे तुमची प्रिफरन्स स्ट्रॅटेजी. तुम्ही प्रिफरन्स देताना किंवा ज्यावेळेस जाहिराती येतील, जाहिराती आल्यानंतर पसंतीक्रम कशा पद्धतीने देणार, ती तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ती खूप महत्त्वाची ठरणार आहे तुमची निवड होण्यासाठी. ठीक आहे. आता मी तुम्हाला काही गेम चेंजर गोष्ट सांगणार आहे ज्याच्यामुळे पूर्ण गेमच बदलून जाणार आहे. ती कोणती आहे बघा. काय करायचं आहे तुम्हाला जेणेकरून तुमचा कमी स्कोअर असेल तरी सुद्धा तुमची निवड होईल. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट करा, प्रिफरन्स देताना फक्त असं नका करू की जिथं लो कॉम्पिटिशन एरिया आहे तो द्या किंवा जिथं हाय कॉम्पिटिशन एरिया आहे तो द्या. दोन्ही मिक्स करा. अर्बन आणि रुरल म्हणजे शहरी भाग आणि ग्रामीण भाग दोन्ही ठिकाणी तुम्ही मिक्स प्रिफरन्स द्या, जेणेकरून तुमचे लागायची शक्यता जास्त असेल. म्हणजे जिथं व्हॅकन्सी जास्त आहे तिथं सुद्धा द्या की जेणेकरून तुमच्याकडून तो चॉईस मिस होणार नाही. आणि जिथं व्हॅकन्सी थोड्या कमी आहे पण कॉम्पिटिशन तुम्हाला कमी वाटते अशा ठिकाणी सुद्धा प्रिफरन्स द्या. दुसरं, हाय कट ऑफ एरिया अवॉइड करा. जिथे जास्तीत जास्त कट ऑफ लागेल अशा ज्या जागा आहेत त्या जागा शक्यतो त्याला प्रिफरन्स देण्याचं टाळा. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे, तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त प्रिफरन्स देता येईल ते तेवढे जास्तीत जास्त द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर माझा स्कोअर चांगला आहे 145-140 स्कोअर आहे आणि मी जर विचार केला
हां, माझा नंबर तर शिक्षक भरतीमध्ये आरामशीर लागतो. मग मी एकच प्रिफरन्स देतो, एकच जाहिरातीला पसंती करून देतो माझ्या जिल्ह्यामध्ये फक्त. असं करू नका. तुमची निवड होते तुम्हाला माहीत आहे, तरीसुद्धा तुम्ही काय करा, तुम्ही प्रत्येक ठिकाणी किंवा तुम्हाला जी संधी मिळाली आहे 50% क्रम देण्याची किंवा अजून थोडी त्याच्यामुळे वाढ होणार आहे, तर मग त्याच्यामध्ये वाढ जेवढी झाली तर पूर्ण प्रिफरन्स देण्याची काय करा, पूर्ण प्रिफरन्स देण्याची तयारी ठेवा. जर तुम्ही जास्तीत ठिकाणी पसंतीक्रम दिले तर एखाद्या ठिकाणी निवड नाही झाली, दुसऱ्या ठिकाणी नाही झाली, तिसऱ्या ठिकाणी नाही झाली, पण चौथ्या पाचव्या ठिकाणी तुमची निवड जर झाली तर त्यावेळेस तुमच्या शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो. त्याच्यामुळं जास्तीत जास्त ठिकाणी प्रिफरन्स देण्यासाठी प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळं काय होतं माहीत आहे, यामुळं तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. आता आहे एक रिअल एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, जे तुम्हाला शॉकिंग करणार आहे. ठीक आहे. काय आहे रिअल एक्झाम्पल बघा. मागच्या पद भरतीमध्ये खूप सारे उमेदवार ज्यांचा स्कोर 80 होता, 90 होता, 100 होता, 102 होता, 105 होता, 110 होता, मे बी 115 होता, अशा उमेदवारांची निवड झाली आहे. फक्त त्यांनी स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरली, काही गोष्टी वेगळ्या केल्या, ज्याच्यामुळे त्यांचं निरीक्षण किंवा त्यांचं सिलेक्शन झालं. त्यांच्याजवळ काही मुद्देसुद्धा असतील, आरक्षण असेल किंवा त्यांच्याजवळ काही ना काही गोष्टी असतील, विषय वेगळा असेल किंवा त्यांचं कॅटेगरी वेगळी असेल, अशानुसार त्यांचं सिलेक्शन झालं आहे. पण मला काय म्हणायचं आहे की मी असे काही उमेदवार बघितले ज्यांचं सिलेक्शन 80, 90 किंवा 100 मार्कवर सुद्धा झालं आहे. आणि सगळ्यात अजून एक मजेची गोष्ट सांगतो, 2017च्या भरतीमध्ये फक्त 28 मार्क असणारा उमेदवार सुद्धा सिलेक्ट झाला. किती मार्क्स? 200 पैकी फक्त 28 गुण असणारा विद्यार्थी शिक्षक आहे. 2017ची लिस्ट काढा, विद्यार्थ्याचं नाव सुद्धा सांगेल. वाटल्यास तुम्हाला जर पुरावा विचारला मला तर विद्यार्थ्यांचं नाव सुद्धा सांगेल आणि विद्यार्थी कोणत्या कॅटेगरीमधून सिलेक्ट झाला ते सुद्धा सांगेल. पण माझं एवढं म्हणणं आहे की कमी स्कोअरवर सुद्धा आपण सिलेक्ट होतो, फक्त आपल्याला ते ॲडव्हान्टेज मिळालं पाहिजे. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी मार्क असले तरी सुद्धा जर आपण योग्य स्ट्रॅटेजी वापरली तर सिलेक्शन मात्र नक्की होतं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, कन्क्लुजन काय, या सगळ्या गोष्टीवरून आता निष्कर्ष काय निघतो ते सांगतो. कमी निवड असल्यानंतर सिलेक्शन होतं का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काय काय गोष्टी कराव्या लागतात. 1. प्रॉपर स्ट्रॅटेजी ठेवावी लागते. 2. स्मार्ट प्रिफरन्स द्यावे लागतात. 3. राईट डिसिजन घ्यावा लागतो. आणि जर तुम्ही मार्कवर डिपेंड राहिले, माझे मार्क्स कमी आहे, माझा नंबर लागणार नाही, आता कसं होणार, काय होणार, या गोष्टीवर जर राहिले तर तुम्हाला या सगळ्या वरच्या गोष्टी करायच्यात. फक्त नशिबावर अवलंबून राहू नका, काही ना काही स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरा, या गोष्टीवर फोकस करा. प्रॉपर स्ट्रॅटेजी ठेवा, प्रिफरन्स स्मार्ट पद्धतीनं द्या, कमी कॉम्पिटिशन एरिया जिथं आहे तिथं द्या, जिथे जास्त स्कोप आहे तिथं द्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राईट डिसिजन घ्या. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर कमी मार्क्स असून सुद्धा तुमची शिक्षक भरतीमध्ये निवड होऊ शकते. आणि हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी होता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ खूप मेहनतीनं बनवला होता आणि तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं फेक प्रॉमिस केलं नाही की तुम्ही लागणार किंवा नाही लागणार. तुम्हाला रिअल स्ट्रॅटेजी सांगितली की तुम्हाला ती फॉलो करायची आहे. कशासाठी? येणाऱ्या भविष्यामध्ये पुढच्या वाटचालीसाठी. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडसमोर नोटिफिकेशन ऑलवर सेट करा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या इतर अभिभावकांपर्यंत ज्यांचा स्कोअर कमी आहे किंवा ज्यांचा स्कोअर थोडा कमी असल्यामुळे ते डिमोटिवेट झाले असतील किंवा त्यांना असं वाटतं आपण शिक्षक भरतीमध्ये लागत नाही, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.